कनेक्टिंग लिंकवरून देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. दरम्यान यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली आहे. लोकांनी कनेक्टिंग लिंक बद्दल प्रश्न विचारले, त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. लोकांनी प्रश्नही विचारू नयेत का असा सवालही राज ठाकरेंनी फडणवीसांना केलाय. बघूया. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करा. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. तर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. बघून काय घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. आणि काही लोक त्यांना तोंडखुरी आहे, असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही, हा कुठचा प्रकार. कनेक्टिंग लिंक वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राज ठाकरे असा राजकीय सामना रंगला. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंक वरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. दरम्यान यानंतर आता राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. लोकांनी कनेक्टिंग लिंक बद्दल प्रश्न विचारले, यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच लोकांनी प्रश्नही विचारू नयेत का असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष्य केलंय. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली आणि त्या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याचा स्लॅब कोसळून रस्त्यावर आला. दरम्यान यानंतर पुणे मुंबई महामार्ग खोळंबला होता. विरोधकांनी सरकारला सवाल करत धारेवर धरलं होतं आणि यानंतर देवेंद्र फडणवीस चांगले संतापले. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तर चुका करणाऱ्यांची चौकशी करू असं सांगण्याऐवजी मुख्यमंत्री बघून घेण्याची भाषा करतात असं म्हणत राज ठाकरेंनी काही सवाल केले. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला, याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. पण हे सगळं सुरू होतं. एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. कनेक्टिंग लिंक वर बोललं की राजकारण सुरू असल्याचं म्हणतात. इतरांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय करायचे असा सवालही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला. तसंच या सरकारमध्ये सर्व खापर निसर्गावर फोडलं जात असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे
आमचा विदर्भातला शब्द आहे. ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आता त्या मिसिंग लिंकचं झालं. यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे. ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? दुसरीकडे भास्कर जाधव यांनी देखील कनेक्टिंग लिंक वरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 70 ते 80 ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कनेक्टिंग लिंकचं काय झालं हे सर्वांनी बघितल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ताशी 240 किलोमीटर वेगाने जरी वादळ झालं, हवा आली, तरी ह्या पुलाला अजिबात धक्का लागणार नाही. पण त्यावेळेला जर बघितलं, बरं उत्तर सांगा ना नंतर, काय हरकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी मात्र त्या पुलाच्या तिथं 70 ते 80 किलोमीटर ताशी वादळ वेगानं वाहत होतं. 70 ते 80 किलोमीटर मध्ये तुम्ही सांगा झालं नाही झालं, पण वरून धो 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 पाणी पडताना, दगड पडताना, माती पडताना, राडा रोडा पडताना, लोक जीव घेऊन पळताना, सगळं ट्रॅफिक बंद होताना दुनियेनं बघितलंय. मागील काही दिवसांपासून कनेक्टिंग लिंक वरून राज्याचं राजकारण चांगलं तापलंय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान यानंतर मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.